हॅलो फ्रेंड्स, मिनी ब्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, एक मस्तपैकी तुम्हाला प्रोडक्ट मी शेअर करणार आहे. माझ्या किचनमध्ये तर खूप उपयोगी पडलेला आहे, तर तुमच्यासाठी पण शेअर करणार आहे. तर त्याच्या आधी बघा, पहिल्यांदा मी इथे हे करत आहे, ग्रॉसरी आणलेली होती, तर ती ग्रॉसरी मी इथे भरून घेत आहे. तर पहिल्यांदा मी काय करते, एक्स्ट्राचं जे त्या डब्यामध्ये आहे ना, ते पहिला वाटीत काढून घेते आणि जे काही नवीन आलेला जे माल आहे ना, आपला किराणा माल, तो भरते आणि जुना आहे तो भरून टाकून घेते, म्हणजे खराब होणार नाही ह्यासाठी. कारण कसं होतं बघा, ज्यावेळेस आपण आधीचा जो असं राहिलेला असतं डाळ म्हणा वगैरे, ते जर आपण खाली ठेवली तर खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे मी शक्यतो असंच करते. त्यानंतर पास्ता वगैरे भरून ठेवलं, त्यानंतर अशा प्रकारे एअरटाईट पिन लावून ते व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे. एक्स्ट्रा हे मी अशा पद्धतीनेच ठेवून घेते. त्यानंतर चिया सीड आणलेलं होतं, ते पण मी भरण्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. भडंग आणलेला होता डीमार्टवरून, आणि कारण घरी काय आता करणं होत नाही बघा, म्हटलं जाऊ दे, जेवण झालं तर थोडंफार काहीतरी जेवताना खायला लागतं. 5 वाजता मुलांना स्नॅक्सला वगैरे लागतं ना, त्यासाठी. त्यानंतर बघा, इथे मी जिथे तिथं सामान सगळं ठेवून घेतलेलं आहे. हे आणलेलं होतं डीमार्टवरून, फूड रॅपर आणलं होतं. फूड रॅपरचं कसं होतं, मुलं शाळेत आता सुट्ट्यात राहील, पण शाळा वगैरे असल्यानंतर कसं होतं की मुलांना पटकन आपल्याला रॅप करून द्यावं लागतं. त्यावेळेस काय होतं, आपण कात्री घेतो आणि कात्री घेताना वाकडं तिकडं हे केलं जातं आणि आपलं फूड रॅपर खराब होतं. मग त्यासाठी मी हे ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर हे परचेस करायचं असेल ना, तर मला कमेंट करून PPP लिंक करा, मी तुम्हाला डायरेक्टला लिंक देईन. तर बघितलं ना, किती छान पद्धतीने हे कट होत आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, पण ठीक आहे, किचनमध्ये आपण तेवढं तर लुक चेंज करू शकतो. आणि काही गोष्टी कसं असतात की एक्स्ट्राचं काही असतं ना छान किचनमध्ये पटकनी होणाऱ्या गोष्टी, तर मी पटकनी विकत घेतच असते. आणि त्यानंतर त्यामध्ये टिश्यू रोल पण आहे, जेणेकरून आपण ऑइली पदार्थ ज्यावेळेस आपण तळायला वगैरे घेतो ना, त्यावेळेस तो मला पटकन उपयोग पडतो हात पुसायला वगैरे. त्यानंतर इथं तूप काढायला आता मी ठेवणार आहे, आणि लिंक PPP केलं ना तुम्ही कमेंटमध्ये, तर तुम्हाला डायरेक्ट भेटून जाईल. त्यानंतर व्हेजिटेबल आणलेले होते, ते पण आता मी इथे फ्रीजमध्ये वगैरे ठेवून घेणार आहे. आणि खरंच सांगते, ते किचनमध्ये इतकं सुंदर दिसतं आणि क्वालिटी खूप म्हणजे खूपच छान आहे. मला खूप आवडलेलं आहे. तर तुम्हाला आवडलं असेल तर परचेस करायसाठी नक्की कमेंट करा. चला, तर मग बाय, काळजी घ्या.